तर महादेव, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर काल रात्री आपण पंजाबी ढाबा या ठिकाणी मुक्काम केला होता. तर आता या ठिकाणी चहा घेऊन निघणार आहे. तर जे स्टिकर आहे तर हे बोलले की या ठिकाणी तुमचं स्टिकर असेल तर लावून द्या. तर या ठिकाणी आपण स्टिकर लावूयात. तर आपलं स्टिकर या ठिकाणी देखील लागलेलं आहे, पाहू शकताय. तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात केलेली आहे. रोड बहुत आज कशा प्रकारे रोड लागते आपल्याला. आणि हे जे पाहत आहे सिंधू नदी वाहत आहे साईडने, पाहू शकता. डोंगर आहे या ठिकाणी अजून पण अजून तर आपल्याला काय माहीत नाही रोड कशा प्रकारला आहे. रोड जर चांगला असेल तर आज आपण पत्तर साहेब गुरुद्वारा त्या ठिकाणी पोहोचवून त्या ठिकाणीच आपला आजचा विश्राम असेल. तर आज सकाळीच आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे. 6:15 वाजलेले आहेत. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर या ठिकाणी पाहू शकताय इंडियन आर्मीचं खूप छान प्रकारे या ठिकाणी फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट बनवलं गेलेले पाहू शकताय. आय लव्ह इंडियन आर्मी. तर मित्रांनो, हे पाहू शकता हे आहे सिंधू नदी. तर आपण अमरनाथला देखील जाताना आपल्याला देखील सिंधू नदी सोबतच आपण चढत होता. आता देखील सिंधू नदी असं वाहत आहे. आता आपण फिरत आहे, पाहू शकताय. डोंगर आज थोडं रोड चांगलं लागलेलं आहे, त्यामुळं 25 किलोमीटरचा प्रवासानंतर चहा येण्यासाठी ठिकाणी आपली बाहेरशी वगैरे उभी आहे आणि बिस्किट घेतो. भूक देखील लागले होते. तर आता 40 किलोमीटर राहिलेले अजून पत्तर साहेब गुरुद्वारा पोहोचण्यासाठी. तर आपण पोहोचणार आहोत लवकरच. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी 30 किलोमीटरपर्यंत रोड आपल्याला चांगला लागला. आता थोडंसं चढ लागलेलं पाहू शकताय. तर चढ मग आता सायकल ढकलत चढावं लागणार आपल्याला, कारण की आता सायकल ढकलत चालायची देखील आपल्याला सवय झालेली आहे. आत्तापर्यंत खूप पायी प्रवास देखील आपल्याला झालेला आहे. त्यामुळं चला मग आता सायकल ढकलतच जावेत वर. सांगायचं एवढंच आहे की मित्रांनो, आपल्या आयुष्यात खूप चढ उतार येत असतात. आपण न डगमगता त्याचा सामना करता आला पाहिजे. तर मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे. तर पाऊस या ठिकाणी आपल्यासारखं नाही पडत, हळूहळू पडतंय. आणि वातावरण पाहू शकता या ठिकाणचं सर्व काय वल्ल झालेलं आहे. डोंगर. तर मी रेनकोट नाही घातलेला, कारण की रेनकोट आपलं जे आहे ते रेनकोटमधून आतमध्ये पाणी जाते, त्यामुळे घातलं नाही. आणि तरी काय एवढं काय मी ओल्लं झालो नाही. पाऊस एकदम हळूहळू पडते या ठिकाणी. तर आता थोडंसं चढ देखील लागलेले पाहू शकते आपल्याला. अजून एक चढ लागलेली आहे, दुसरा चढ आहे पाहू शकताय. तर आणि या ठिकाणी थांबण्यासाठी काही शेल्टर वगैरे हॉटेल तर लांबपर्यंत नाहीच. तर आपल्याला थांबून घ्यायचं होतं. चला बघूयात पुढं काय भेटतंय का. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पत्तर गुरुद्वाराला जात असताना या ठिकाणी आपले पुण्यातले बांधव भेटलेले, एक्स्ट्रोवर्ट इंडियन. त्यांचं देखील खूप म्हणजे मोठं यूट्यूब चॅनल आहे. आपके यूट्यूब के चॅनल का नाम एक्स्ट्रोवर्ट इंडियन. सब जगह सेम ही नाम है, एक्स्ट्रोवर्ट इंडियन नाम से. तर दादा या ठिकाणी थांबले आणि आपल्याची थोडीशी बातचीत केली. आपल्याला देखील भारी वाटलं, कारण की आपण असं हे सोनसान जागा आहे पाहू शकताय. खूप कमी गाड्याने येतात जात्यात आणि मी एकटाच निघलोय अशा प्रकारे. दादा थांबले, जराशी बातचीत, त्यांनी थोडंसं इंटरव्यू घेतलं, बरं वाटलं. तो बहुत अच्छा लगा मुझे खुद बहुत अच्छा लगा. मैं ऊपर जा रहा था तो मैंने आपको देखा और मैंने बस बोला कि यार गाड़ी मोड़ लो, भैया से बात तो करें यार. अकेले जब जा रहे हैं तो कोई इंसान बात कर ले तो थोड़ा सा अच्छा लगता है. भी लगता है आपका थोडा माइंड फ्रेश हो जाता है. बिलकुल. तर भारी वाटलं दादांना भेटून. दादांचं यूट्यूब चॅनल आहे, तर बघूयात आपण त्यांच्या यूट्यूब चॅनल आपलं येईन, इंटरव्ह्यू येईन. तर नक्की बघा त्या ठिकाणी जाऊन. और आपकी आगे की जर्नी के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. आशा करता हूँ आपकी अच्छी रहे जर्नी आगे की भी. थँक्यू. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मला काय आज हॉटेल भेटत नव्हतं, तर मी दुपारी या ठिकाणी थांबलो होतो. आता संध्याकाळचं जेवण आहे, हे डाळ आहे, मिक्स डाळ आहे, चपाती आहेत. तर आता भात काही खाणार नाही, कारण थंडी या ठिकाणी खूप आहे. तर एवढं खातो, आपलं टेंट लावून मस्तपैकी आरामात विश्राम करतो. चला भेटूयात लवकरच. हर हर महादेव.
नमस्कार मित्रांनो, मी बाहेर टेंट लावत होतो पण त्यांनी टेंट लावून दिलं नाही आपल्याला. ते म्हटलं की या ठिकाणी आपलं त्यांचं हॉटेलचं थोडंसं परिसर आहे. या ठिकाणी आपलं या ठिकाणी खाली आपलं योगा मॅट वगैरे लावलेलं आहे आणि आपली स्लिपिंग बॅग या ठिकाणी जास्त विश्राम करतो. तुम्हा सर्वांना शुभरात्री. हर हर महादेव.